नमस्कार दर्शक हो. आज गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026. आज गंगा सप्तमी व गुरुपुष्य योगाच्या मुहूर्तावर जागतिक पुस्तक दिनांचं स्वागत करूया. आम्ही शाळेत असताना आमचे शिक्षक आम्हाला आवर्जून सांगत की वाचाल तर वाचाल. याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही वाचन केलं तर भविष्यात येणाऱ्या संकटांपासून किंवा संभाव्य धोक्यांपासून तुमचे रक्षण होईल. आमच्या लहानपणी मोबाईल, लॅपटॉप, त्यानंतर TV असे मनोरंजनाचे साधनं उपलब्ध नव्हते. त्यामुळे गोष्टींची पुस्तकं हेच आमचे खरे मित्र होते. या गोष्टीच्या पुस्तकांमधून मनोरंजन तर होतच असे, पण आम्हाला अतिशय उत्तम पद्धतीचं मार्गदर्शन या पुस्तकांमार्फत व्हायचं व सामान्य ज्ञानामध्ये भर पडत असे. आमच्या शाळेच्या लायब्ररीमध्ये अनेक पुस्तकं आम्हाला वाचायला मिळत असत. एक पुस्तक वाचून झालं की दुसरं पुस्तक मिळत असे. त्यावेळी असं वाटायचं की एका दिवशी 2 पुस्तकं मिळाली तर किती मजा येईल. पण असं म्हणलं तरी घरातील सर्वजण तसेच शाळेतही शिक्षक असं म्हणायचे की दिवसभर पुस्तकं वाचत बसलात तर अभ्यास आणि गृहपाठ कधी होणार. शेवटी नियम तो नियम सर्वांसाठीच सारखा होता. पण हळूहळू उच्च शिक्षण, नोकरी, व्यवसाय व घरातील सर्व व्यवस्था बघणे या कारणामुळे पुस्तक वाचन हळूहळू बंद कधी झालं ते कळलंच नाही. पुस्तकं तर सोडाच, वर्तमानपत्रसुद्धा हातात घ्यायला वेळ मिळत नसे. पण मोबाईल आल्यापासून आपण बराच वेळ मोबाईल हातात धरून बसतो. त्यावर भरपूर वाचन होतं. पण फरक असा आहे की एक कथासंग्रह 3 तासात वाचून होईल तेवढ्या वेळात आपण मोबाईलवर अनेक गोष्टी स्क्रोल करतो. त्यामुळे एकाच विषयाचे सखोल ज्ञान मिळण्यापेक्षा अनेक गोष्टींची थोडी थोडी माहिती मिळते. परंतु सहनशीलता व स्मरणशक्ती कमी होते. पुस्तक वाचताना मन स्थिर असते व संपूर्ण गोष्ट संपेपर्यंत पुस्तक खाली ठेवावे वाटत नाही. पण मोबाईलवर आपण वाचत असताना एखाद्या गोष्टीचा शेवट अंदाज आला किंवा कंटाळा आला म्हणून किंवा त्याचा पुढचा भाग कधी उपलब्ध होईल हे माहीत नसल्यामुळे आपण त्यातून एक्झिट होतो. तसेच मोबाईलवर वाचन करताना एखादा कॉल आला तर कॉल संपल्यावर आपण काय वाचत होतो हेही लक्षात येत नाही. म्हणजेच आपला वेळ वाया जातो. हे सर्व टाळण्यासाठी रोज 1 तास उत्तम दर्जेदार लेखकांची पुस्तके मिळवून आवर्जून वाचा. विकत घेणं साधत नसेल तर चांगलं वाचनालय लावा. आता गुरुपुष्य योगावर सोने, चांदी, दागिने घेण्याचे दिवस मागे पडले आहेत. त्याऐवजी मुलांसाठी गोष्टीची पुस्तके व प्रौढांसाठी वाचनीय कथासंग्रह, आवडीची पुस्तके नक्की घ्या आणि वाचन करा. अमुक पुस्तके वाचा हे मी यासाठी सांगत नाही, कारण प्रत्येकाची वाचनाची आवड वेगवेगळी असते. जसजसे दर्जेदार पुस्तक मिळत जातात तसे आपले विचार प्रवाह स्वच्छ व सुधारित होतात. समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याची क्षमता वाढते, प्रगल्भता वाढते. 4 लोकांमध्ये बोलताना, गप्पा मारताना आपलं मत चांगल्या शब्दात पटवून देण्याची क्षमता वाढते. आपण सगळे अशी ओरड करतो की आजकाल लहान मुलांचं पुस्तक वाचनाचं वेळ कमी झालं आहे. ते खरं नाही आहे, तर त्यांना वाचनीय पुस्तके मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. तरी पण आपण आज गुरुपुष्य योगावर लहान मुलांसाठी वाचनालय सुरू करूयात अथवा शक्य होतील तितके पुस्तकं विकत घेऊयात.